राज्यात सतत हवापालट होत आहे। मान्सून पुन्हा सक्रिय होण्याआधी 13 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिलाय। या जिल्ह्यांमध्ये ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह अति मुसळधार पाऊस होईल असा इशारा दिलाय। कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय। 13 जिल्ह्यांसाठी पुढचे 72 तास खूप महत्त्वाचे असणार आहेत। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही जर HTN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मुंबई आणि नवी मुंबईसह उपनगरात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे। अधूनमधून एखादी सरी येते, त्यानंतर मात्र जास्त उष्णता वाढते। घामाच्या धारा आणि उकड्याने मुंबईकर हैराण झालेत। पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे घाटमाथा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आलाय। 40 ते 50 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहणार आहेत। विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल। हलका ते मुसळधार पाऊस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। त्यामुळे पुढचे 72 तास या जिल्ह्यांमध्ये पाऊस राहणार आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, घाटमाथा या भागात ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल। पुढचे 72 तास महत्त्वाचे असतील। वादळी वारे आणि अति मुसळधार पाऊस या जिल्ह्यांमध्ये होणार आहे। येवला शहर परिसरात ग्रामीण भागात पहाटेपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला असून विजांचा कडकडाट करत 2 तास दमदार पाऊस झालाय। त्यामुळे पेरणीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 12 जून दरम्यान पावसाचा येलो अलर्ट तर 13 ते 15 जून दरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे। 12 जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे। 13 ते 15 जून या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। 13 जून रोजी गडगडाटासह पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची आणि 60 किलोमीटर प्रति तास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिली आहे। त्यामुळे या कालावधीत नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय परिस्थिती आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा।